नमस्कार, आपण पाहताय केपी न्यूज आणि मी किशोर कामठे। नांदेडच्या विष्णुपुरी येथे पुलाचा भराव कोसळल्याची घटना अजूनही ताजी असतानाच आता पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे तशाच प्रकारची धोक्याची चिन्हे समोर आली आहेत। शिवरी येथील पालखी महामार्गावरील यमाई शिवरी बस स्थानकासमोर कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाच्या मध्यभागी फुगवटा निर्माण झाला असून पुलाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात खडी खाली येत आहे। असे धोकादायक चित्र समोर आलं असून त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुलाचा कोपरा निसटल्यासारखा दिसत असून मध्यभागातील फुगवटा दिवसेंदिवस वाढत आहे। अशीच परिस्थिती कायम राहिली तर नांदेडच्या विष्णुपुरी पुलाप्रमाणे येथे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेचे गांभीर्य आणखी वाढवणारी बाब म्हणजे येत्या सोमवारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा येथे विसावा आहे। हजारो वारकरी पुलाखाली विसाव्यासाठी थांबणार आहेत। तसेच बाजूलाच वैष्णवांचा मेळा मार्गस्थ होणार असून यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान शिवरीतील जागरूक तरुणांनी पुलाच्या धोकादायक अवस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने प्रशासन आणि रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कंपनीने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे। यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर यांनीही पुलाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी पाहणी करून पुलावरील धोकादायक भागावर तातडीने दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले आहे। याबाबत सरपंच प्रमोद जगताप यांनीही वारकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेतील सर्वोच्च प्राधान्य देत संबंधित यंत्रणेने तातडीने कारवाई करावी अशी ही मागणी केलेली आहे। वेळीच नागरिकांनी व शिवरीतील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे अधिकारी आणि घटनास्थळी पोहोचले, प्रत्यक्ष पाहणी केली आणि तातडीने उपाययोजना सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आता सर्वांच्या नजरा सुरू असलेल्या कामाकडे लागल्या आहेत। पालखी सोहळ्यापूर्वी हा पूल पूर्णपणे सुरक्षित केला जाईल का? वारकऱ्यांचा प्रवास आणि विसावा निर्धारक राहील का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही तासातच स्पष्ट होतील। केपी न्यूज या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असून पुढील प्रत्येक अपडेट आम्ही सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुरंदर तालुक्यातील ताज्या आणि विश्वासार्ह वेगवान बातम्यांसाठी केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सगळे जे आहेत ना हे आपल्या गावात कबुतरं घुसलेली त्याच्यात ते मारताय। त्याला काय करा पार वगैरे जाऊन हे आता काढत जाणार। पूर्ण माल भरला पाहिजे बिलकुल देतात घ्या पूर्ण। हे होतं ना पहिलेपासून तसंच नांदेडमध्ये झालेलं आहे, पाडलेलं आहे। नांदेडमध्ये घटना घडलेली आहे। इथं शिवरी गावची विद्यार्थी शाळेत वारकरी यायचे। आम्ही पूर्ण काळजी साहेब, तुम्ही जी काळजी करताय ना ती आपण मी लगेच तात्काळ आम्ही लगेच आलो। आम्ही साहेबांना पण सांगितलं, पी आय साहेब पण होते। हलगर्जीपणा नको काय असेल तुमच्या एवढा मोठा रस्ता